दिनांक 5 जानेवारी ते 10 जानेवारी असे 6 दिवस आपण हिरकणी महोत्सव लेडीज क्लब ग्राउंडवर घेतो आहे. लेडीज क्लबच्या वतीने आणि MSRLM उमेदच्या वतीने 150 स्टॉल्सचं नियोजन केलंय. खाद्यपदार्थाबरोबर वेगवेगळे जिन्नस, साड्या, आर्टिफिशियल दागिने बाहेरच्या जिल्ह्यातले पण येत आहेत. म्हणजे जळगावचा मांड्याचा येतोय, कोल्हापूरचा दागिन्यांचा स्टॉल येतोय आणि पांढऱ्या तांबड्या रश्याचा स्टॉल, असं वेगवेगळ्या जिल्ह्यातली जी स्पेशालिटी आहे त्यांचे पण स्टॉल आपण आमंत्रित केलेले आहेत. आणि आपल्या जिल्ह्यातल्या ज्या महिला उद्योजिका आणि बचत गट आहेत त्यांचे असे एकूण 150 स्टॉल आपल्या लेडीज क्लबच्या ग्राउंडवर उभे राहणार आहेत. त्याचबरोबरीने एक भरगच्च कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतोय 6 दिवस, जेणेकरून लोक यावीत आणि त्यांनी खरेदी स्टॉलवरची करावी. पहिल्या दिवशी या हिरकणी महोत्सवाचं उद्घाटन माननीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आहे. 6 तारखेला शिवलीला पाटील, 5 तारखेला उद्घाटन गिरीश महाजन साहेबांचं झाल्यानंतर नवदुर्गा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतोय. देवीच्या 9 रूपांना उलगडणारा एक नृत्य आविष्कार, 35 जणांची टीम येते. ती कॉस्ट्युम मध्ये देवीची 9 रूपं आपल्याला उलगडून सांगणार आहेत आणि अतिशय सुमधुर आणि चांगल्या पॉप्युलर गाण्यांवर त्यांचं डान्स प्रेझेंटेशन होणार आहे. अतिशय देखणा आणि सुंदर कार्यक्रम नवदुर्गा हा 5 तारखेला आपण उद्घाटनाच्या दिवशी ठेवतोय. बॉम्बेचा ग्रुप आहे जो हे नृत्य आविष्कारामध्ये देवीची 9 रूपं आणि देवीच्या सगळ्या गाण्यांवर कॉस्ट्युम मध्ये डान्स प्रेझेंट करणार आहे. 35 जणांचा ग्रुप आहे हा, त्यामुळे 35 जणांचा स्टेजवर कॉस्ट्युम मध्ये डान्स बघायला नवदुर्गाच्या देवीच्या गाण्यांचा अतिशय सुंदर कार्यक्रम होणार. मी एवढं उलगडून सांगते कारण खूप सुंदर कार्यक्रम आहे, आवर्जून सगळ्यांनी बघावं म्हणून एवढं सांगते. 6 तारखेला आपण शिवलीला पाटीलचं कीर्तन ठेवलेलं आहे. 7 तारखेला ती शिवलीला पाटील कीर्तनामध्ये महिला सक्षमीकरण, महिलांनी कसं वागावं, कुटुंबात कसं वागावं, आर्थिक उन्नती कशी करून घ्यावी याच्याबद्दल जास्त आपल्या कीर्तनात बोलणार आहे महिलांसाठीचं. म्हणून हे स्पेशली एक लॉ झालेली महिला कीर्तन करणार आहे, त्यामुळे महिलांसाठी पर्वणी असणार आहे. 7 तारखेला मराठी उद्योजकांचा एक फोरम आहे. 60 जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. मराठी उद्योजकांना प्रमोट करण्यासाठी त्यांनी ते फोरम ऑर्गनाईज केले. त्या फोरम मधल्या 5 महिला आणि 2 पुरुष हे त्यांनी उद्योग उभं करताना त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांनी कशी त्याच्यावर मात केली आणि मग मार्केटिंग कसं करावं, कशी मदत घ्यावी ह्याच्यावर ते बोलणार आहेत. 5 महिला आणि 2 पुरुष चर्चासत्र असणारे, बायका आपले प्रश्न पण विचारू शकणारे. आणि या कार्यक्रमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कोणी महिला उद्योजिका आपल्या इथं ऍक्टिव्ह असतील किंवा पुरुष उद्योजक सुद्धा, तर ते त्या फॉरममध्ये त्यांना इन्क्लूड करून त्यांचं प्रॉडक्ट महाराष्ट्रभर कसं पोहोचवता येईल किंवा त्याचं मार्केटिंग कसं करता येईल किंवा काय करावं लागेल, तर ते म्हणजे कोणाला जर खारवड्या हव्या असतील किंवा ज्वारीच्या लाह्याचा एक स्टॉल आहे आपल्याकडे, तर ज्वारीच्या लाह्या पाहिजे असतील महाराष्ट्रातल्या कुठल्या किंवा दुबईच्या पण कुठल्या माणसाला दातारला, तर त्यांनी या बायकाला तिचं नाव लिंक होणार त्या ह्याच्याबरोबर, ती महाराष्ट्र लेवलवर जाणार. हे खूप मोठं व्यासपीठ आपण उस्मानाबाद जिल्ह्यातल्या महिलांना उपलब्ध करून देतोय. त्यांचे प्रॉडक्ट चांगले आहेत त्यांना, कारण आपली मुळेवाडीची हळद असो, हे खूप सुंदर पॅकिंग आणि चांगल्या गोष्टी बनवतात कित्येक महिना आपल्या जिल्ह्यात. त्यांना महाराष्ट्र लेवलवरचं एक्सपोजर देण्यासाठी आणि त्यांचे प्रॉडक्ट्स बघण्यासाठी म्हणून हे 7 तारखेचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. 8 तारखेला इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे. 9 तारखेला गीत रामायण हे आपण लेडीज क्लबच्या ग्राउंडवर सादरीकरण करतो. गीत रामायण नृत्य आविष्कार म्हणजे गदी माडगुळकरांची गीतं सुधीर फडकेंच्या आवाजात, पण एक 45 जणांचा ट्रूप ती गाणी सादरीकरण करणारे कॉस्ट्युम मध्ये. पूर्ण गीत रामायण राम जन्मला ग बाई पासून रामायणाच्या शेवटापर्यंत, रावणाच्या वधापर्यंत पूर्ण गीत रामायण 2.5-3 तासाचा शो. राम म्हणजे त्या कॉस्ट्युम मध्ये, ड्रेसेस मध्ये 45 जणांचा ट्रूप लेडीज क्लबच्या ग्राउंड स्टेजवर गीत रामायण सादरीकरण करणार आहे. अतिशय श्रवणीय आणि दिसायला आणि अविस्मरणीय असा हा कार्यक्रम असणार आहे. आणि रामाचा अयोध्यामध्ये राम मंदिर होत असताना आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आपण 9 तारखेला गीत रामायणाचा कार्यक्रम ठेवतोय. हा धाराशिवकरांना खरंच एक पर्वणी असणार आहे आणि सगळं वातावरण राममय याच्यानी
होईल असं आम्हाला वाटतंय। आणि 10 तारखेला लग्न पाहावं करून हा एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये अनुरूप विवाह संस्थेचे तन्मय कानेटकर आणि गौरी कानेटकर या जेव्हा लग्न जमवताना त्यांच्याकडे हजारो लोक जोडपी म्हणजे युवक युवती एनरोल करतात। आता लग्न संस्था बदलते का, लग्न संस्था नष्ट होते किंवा सासूचं सुनेकडनं काय अपेक्षा असावं, मुलगी लग्न करताना तिने काय अपेक्षा ठेवाव्या, कशा पद्धतीने नवीन घरात वागावं, मुलांना आता 30 पर्यंत लग्न करत नाहीये, त्यांना बंधनात अडकायला भीती वाटते, किंवा मुलांनी सुद्धा आता जर ही लग्न संस्था टिकून राहायची असेल, हा एवढा प्रश्न धाराशिव पर्यंत पोहोचलेला नाहीये, पण पुण्या मुंबईकडे आणि आता धाराशिव पर्यंत पण आलेला आहे। बऱ्याच जणांचे डिवोर्स होत आहेत, गोष्टी बदलत चाललेल्या आहेत, कुटुंब बदलत आहे, कुटुंब संस्था बदलतीये, तर आता कसं अडॅप्ट करायला पाहिजे। आणि लग्नाच्या बद्दलचा या कार्यक्रमाला मी आवर्जून म्हणेन की फक्त पालकांनी आई वडिलांनीच नाही यावंय, मुलीच्या किंवा मुलाच्या तरुण मुलांनी आणि मुलींनी सुद्धा यावंय आणि ऐकावंय, कारण तन्मय कानेटकर हा गौरी कानेटकरांचा मुलगा आहे, तो अनुभव सांगणार आहे की जेव्हा त्यांच्याकडे हजारो मुलं येतात एनरोल करण्यासाठी तेव्हा काय मागतात, की गोरी असावी किंवा काय, त्यांचे जे अनुभव आहे त्यातनं आपण शिकण्यासारखं असणार आहे। अतिशय प्रबोधन करणारा तर आहेच म्हणेन मी, पण मनोरंजक सुद्धा हा कार्यक्रम असणार आहे, कारण आता पूर्वीच्या ज्या अपेक्षा होत्या सासूच्या सुद्धा किंवा आता मुलांच्या आणि मुलींच्या काय अपेक्षा आहेत हे दुसऱ्यांच्या त्यांच्या तोंडून, कारण त्यांची विवाह संस्था अनुरूप विवाह संस्था ही पुण्यातली अतिशय नावाजलेली विवाह संस्था आहे। आणि ते दोघं जण गौरी कानेटकर ताई ज्या अगदी म्हणजे परदेशात, आणि अर्थात ते त्यांचं एक इकडे त्या निमित्ताने एक ऑफिस सुद्धा छोटं उघडणार आहे विवाह संस्थेचं रजिस्ट्रेशन, त्यामुळे ज्यांची मुलं मुली मोठे आहेत किंवा मी तर म्हणेन ज्यांची लग्न पण झालेत मुला मुलींची, त्यांनी पण यावं, की त्यांनी जर त्यांच्या आचरणात थोडाफार बदल केला आपल्या वागण्यात, तर ही जी सुंदर लग्न संस्था आहे ही अजून चांगली परिपक्व होऊन टिकेल आणि एक छान कुटुंब आणि छान लग्न हे खूप छान गोष्ट आहे आणि एकत्रित आनंदाने राहण्यासारखं आहे, पण थोड्याशा प्रॉब्लेममुळे उगाच कुरबुरी वाढतायत, ते होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी काय बदल करावा पाहिजे असा हा 10 तारखेला कार्यक्रम आहे। असा भरगतचा कार्यक्रम आहे। आपण लहान मुलांसाठी चक्र पाळणे वगैरे पण लावलेले आहेत, गेम्स ठेवलेत, म्हणजे फुगे फोडायचे रायफलनी, एअर रायफलनी, नाहीतर रायफल म्हणाल तर असे 5 स्टॉल्स आपण गेम्सचे लावलेले आहेत, ती रिंग टाकायची आणि प्राइज घ्यायचं, जेणेकरून पूर्ण कुटुंबाने यावं। तिथं खरेदी तर करावीच संक्रांती निमित्त, पण फूड स्टॉल्सवर खाणं करून एन्जॉय करून हे कार्यक्रम चांगले बघून घरी जावं आणि वर्षाची सुरुवात 2024ची अतिशय पॉझिटिव्ह नोटवर रामाच्या नावाने आणि एक पॉझिटिव्ह नोटवर आनंद एन्जॉय करून, कारण करोना 2 वर्ष झाले, मरगळ आलेली आहे। 2024 आता पुन्हा जेवण व्हेरियंट यायला लागलाय, 2024ची सुरुवात धाराशिवकरांना धमाकेदार आणि चांगली व्हावी, पॉझिटिव्ह नोटवर व्हावी, ह्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय। सर्व धाराशिवकरांना माझा हात जोडून विनंती आहे की या महिला उद्योजक ज्या ग्रामीण भागातनं येऊन आपला स्टॉल 5-6 दिवस इथं उभं राहून लावणार आहेत आणि काहीतरी विकायचा प्रयत्न करणार आहेत, त्यांना आपण प्रतिसाद द्यावा, त्यांच्या कलागुणांना वाव द्यावी, त्यांचं काय चुकतंय ते पण सांगावं, त्यांना एक एक्सपोजर द्यावं। गर्दी झाली आणि आपलं विकला गेला किंवा आपलं काय होतं हे कळाल्याशिवाय त्या पुढे सुधारणार नाही। आम्ही त्यांना एक संधी देतोय, तरी आपण येऊन लेडीज क्लबच्या ग्राउंडवर त्यांना प्रतिसाद द्यावा ही मी आपल्या माध्यमातून विनंती करते। थँक्यू।